भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। आता माध्यमांनी देखील ही क्लिप बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे आणि या क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं दिसतंय। क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाहीये किंवा आम्ही देखील याची पुष्टी करत नाहीये। मात्र ही ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर जे विजय चौधरी आहेत ज्यांनी हे संभाषण केलंय त्यांनी तरी राजीनामा दिलेला आहे। याशिवाय ही क्लिप चर्चेचा विषय ठरली आहे कारण यात दावा केला जातोय मंत्री गिरीश महाजन देखील आहेत आणि समोरून जो बोलतोय जे आक्षेपार्ह शब्द वापरतोय तो खडसेंबद्दल बोलतोय, त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलतोय आणि समोरची मंत्री देखील त्यांना काही थांबवत नाहीये। आता गिरीश महाजन आणि खडसेवाद हा नाशिकमध्ये कशा स्वरूपाचा आहे आपण सगळे जाणतो, त्यामुळे या राजकीय वैरातून उद्भवलेला हा संवाद असल्याचं सांगितलं जातंय। आता या क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आपण ते ऐकूच, मात्र यानंतर स्वतः एकनाथ खडसे यांनी काय म्हटलंय आणि या वादामुळे भाजपमधला अंतर्गत कलह पुन्हा कसा चव्हाट्यावर आलाय हे देखील जाणून घेऊ। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सर्वात प्रथम ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। हॅलो, या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस। तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात। हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही करू नका, मी करतो बाबा गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा। हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। फोटो दाखवतो तुझ्या फोटोवर बघा, ते 10 लोक फोटो नाही सगळे देतात फोटो। एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड दुनियाभरचं। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। तर आता यात कथित विजय चौधरी बोलताना म्हणतायत एकनाथ खडसे असतील, त्यांची मुलगी असेल, नेहमीच भाजपवर टीका करत राहतात, उठले सुटले घाणेरडे काहीही आरोप करतात आणि आपण रक्षा खडसे यांना मंत्री बनवून ठेवलेलं आहे, त्यामुळे खडसेंना आपण काढलं पाहिजे, काहीतरी निर्णय करावा लागेल। रक्षा खडसे मंत्रिमंडळात आहेत, एकाच घरात राहतात, एकमेकांना मदत करतात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं त्यांचं एकूण म्हणणं आहे। या दरम्यान दावा केल्याप्रमाणे कथित स्वरूपात मंत्री गिरीश महाजन आणि बरोबर आहे तुम्ही गंमत पहा असं म्हणताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। आता ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। गिरीश महाजन यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे कुटुंब असल्याचं म्हटलं गेलं आणि महाजन आणि खडसे यांच्यातील संघर्ष संपला नसल्याचं दिसतंय। या संपूर्ण प्रकरणानंतर जेव्हा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर विजय चौधरी यांनी राजीनामा दिलाय। त्यांचं म्हणणं आहे उगाच माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको म्हणून मी राजीनामा देतोय। मात्र रक्षा खडसे यांना शिवीगाळ केल्याने आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की भाजप हा कधीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता, तो कायम पाताळयंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलेला आहे। आणि हेच भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी यांच्या राजीनाम्याने स्पष्ट झालंय। स्वतःच्याच पक्षाच्या महिला नेत्यांबद्दल करत असलेलं कारस्थान उघडकीस आल्याने पक्षाच्या इज्जतीचा जो जाहीर पंचनामा झालाय त्यावर पांघरून टाकण्यासाठीचा हा राजीनामा झालाय आणि या राजीनाम्याने व्हायरल ऑडिओ क्लिपलाही दुजोरा मिळालेला आहे। आता भाजप कोणत्या तोंडाने महिला सन्मानाच्या गप्पा मारणार असा प्रश्न हे रोहित पवार एक उपस्थित करतायत। महत्वाचं म्हणजे केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा झालाय, पण महिलेला शिवीगाळ करताना संबंधित मंत्र्याने या पदाधिकाऱ्याला कुठेही अडवलं नाही। त्या मंत्र्याचं काय भाजप उत्तर देणार आहे का असा प्रश्न देखील रोहित पवार निर्माण करतात। आपण अगोदर देखील खडसे आणि महाजन
यांच्या बातम्या ऐकल्या असतील तर आपल्याला माहिती आहे रक्षा खडसे या भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील आहेत. गेले काही दिवस खडसे हे भाजपमध्ये येतील, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती आणि यासाठी रक्षा खडसे त्यांना मदत करतायत असे तर्क लावण्यात आले होते. मात्र एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना महाजन यांच्यावर घसरून टीका करतात, त्यांचं वैयक्तिक आयुष्य जे आहे ते बाहेर काढतात. मग अशा कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे त्यांच्या सुनेला देखील मंत्रिपद का, असा सवाल पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करू लागलेत. एकनाथ खडसे यांनी या कथित ऑडिओ नंतर राजीनामा दिलेले विजय चौधरी यांच्यावर देखील काही गंभीर आरोप केलेले आहेत. ते म्हणतात की ही ऑडिओ क्लिप म्हणजे जुनी भाजप आणि नवीन जी भाजप आहे त्यांच्या संस्कृतीतील फरक आहे. विजय चौधरीचा 25 ते 30 वर्षांपासून दारूचा धंदा आहे. नंदुरबारमध्ये त्यांना दारू माफिया म्हणून ओळखलं जातं आणि अशा पद्धतीचा कोणीतरी पैसे देणारा असावा म्हणून भाजपने त्यांना सरचिटणीस केलंय. आणि खडसे यांनी त्यांचं कुटुंब हे भाजपमध्ये आहे यावर म्हणताना म्हटलं की तसं तर नारायण राणे यांचं देखील कुटुंब आहे, कुणी भाजपमध्ये आहे, कुणी शिवसेनेत आहे, अशी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आणि महिलांच्या बद्दल त्यांनी जे शब्द वापरलेत त्यावर त्यांनी संताप देखील व्यक्त केला. आणि समोर जे मंत्री होते त्यांनी थांबवायला हवं होतं असं देखील खडसे म्हणाले. आता या संपूर्ण प्रकरणात पाहण्यासारखं असेल आगामी काळात खडसे आणि महाजन हा वाद कुठल्या स्तरावर जाईल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.